बुलढाण्यातल्या शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले। रामजन्मोत्सवाचा आढावा घेत भाविकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। प्रभू रामचंद्रांचा आज जन्मोत्सव आहे आणि शेगाव येथील मंदिरात मोठ्या हर्षोल्लासात या ठिकाणी हा राम जन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे। दुरून दुरून पायी दिंड्या या शेगावात दाखल झाल्या आहेत। शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी या शेगावात दाखल झाले आहेत। राम जन्म हा मोठ्या उल्हासात साजरा करण्यात येत। आपल्यासोबत काही परभणीहून आलेल्या भाविक महिला आहेत ज्या की चालत आल्यात, पायी चालत आल्यात आणि मोठा उत्साह त्यांच्यात अजूनही आहे। तर रामांचं भजन आपल्यासाठी म्हणणार आहेत। मावशी, तुम्ही कुठनं आलात? पेडगाव, परभणी। काय म्हणणार आहात तुम्ही आज? रामाचं भजन, रामनवमीचं म्हणून दाखवा ना आम्हाला। राम माझे गेले पायी, रथ का हो नेला नाही, रथ का हो नेला नाही। राम माझे गेले पायी, रथ का हो नेला नाही, रथ का हो नेला नाही। अनेक महिला या शेकडो किलोमीटर पायी चालत आल्या तरी त्यांच्यात अजूनही उत्साह आहे। तुम्ही परभणी जिल्ह्यातनं आलाय, किती दिवस लागले पायी चालत आला? आम्हाला 7 दिवस लागले। थकवा नाही आलाय? हा, थकवा आलता, पायी दुखू लागली। तरी पण आज राम जन्म उत्सव आहे, कसं वाटतंय आज? छान वाटते। अजय, कसं वाटतंय? छान वाटायला। संपूर्ण शेगावात हे असं वातावरण आहे। राम जन्मोत्सवाचा मोठा सोहळा या ठिकाणी आपण जर का बघितलं तर संपूर्ण शहरात राम नामाचा जप सुरू आहे। गणगण गणात पोते आणि रामाच्या नावाचा जयघोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।